वर्सोवा मड पुलासाठी मुंबई महानगरपालिकेची निविदा आहे। 1800 कोटी रुपये खर्चून 3 वर्षात वर्सोवा ते मड पूल उभारणार आहे। महाराष्ट्र सागरी किनारा प्राधिकरणाच्या मान्यतेनंतर निविदा मागवल्या गेल्या। पुलाचं डिझाईन आणि बांधकाम करण्यासाठी 1800 कोटींचं टेंडरही तयार करण्यात आलंय। पश्चिम उपनगरातील वाहतुकीसाठी हा संपूर्ण पूल जो आहे तो महत्त्वाचा ठरणार आहे। याबाबत अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी धनंजय यांच्याकडून। धनंजय, मुंबईतील वर्सोवा मड पुलासाठी आता मुंबई महानगरपालिकेची निविदा समोर आली आहे, काय अधिकची अपडेट? गार्गी, आपण जर पाहिलं तर मड आणि वर्सोवा दरम्यान जो केबल स्ट्रेट पूल बांधण्यात येणार आहे यासाठी पालिकेने निविदा काढलेली 1800 कोटींची ही निविदा जी आहे ती काढण्यात आलेली आहे। आपण जर पाहिलं तर मड ते वर्सोवा म्हणजे मालाड मड ते वर्सोवा जाणारा जो रस्ता आहे या रस्त्याने जर आपण जायचं म्हटलं तर 21-22 किलोमीटरचा रस्ता आहे आणि यावर तब्बल प्रवाशांना 1 ते 2 तास जो आहे तो प्रवास करावा लागतो। आणि जर वाहतूक खोळंबा असेल तर तो वेळ आणखी वाढतो। सागरी मार्गे देखील जाता येतं, त्यामध्ये देखील शुल्क आहेत आणि तो वेळ देखील अधिकचा आहे। अशा वेळेस जर पावसाळा असेल तर ते बंद असतो, सागरी मार्ग बंद असतो। या सगळ्यासाठी जे आहे ते वर्सोवा मड खाडीतून जो आहे हा मार्ग जाणार आहे आणि यासाठी ही निविदा काढण्यात आलेली आहे। या मार्गावरून हा जर पूल जो आहे तो 3 वर्षात तयार करण्यात येणार आहे आणि हा पूल जो आहे तो मार्ग सुरू झाल्यावर 15 ते 20 मिनिटात जो आहे हा प्रवाशांना करता येणार आहे। थेट मड वरून वर्सोव्याला आणि वर्सोव्यावरून मडला जे आहे ते अवघ्या 15 मिनिटात ये जा जी आहे ती प्रवाशांना करता येणार आहे। त्यामुळे वेळेची आणि इंधनाची बचत जी आहे ती यामध्ये होताना पाहायला मिळणार आहे। त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात म्हणजे अंधेरी असेल, मालाड असेल, वर्सोवा, बोरिवली या भागात जी होणारे वाहतूक खोळंबा आहे त्याला देखील आळा बसणार आहे।